दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान, दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. आकाशाला भिडला फटका हा, प्रेक्षकांचा फुटला जल्लोष पहा. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आपण सांगितल्याप्रमाणे अगदी टायमर देखील लावलेला आहे. ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होईल. डीसीएल एंड कडून ओमकार तयार असे डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. अंदरुणी किनारा आय थिंक तिथे पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करत चेंडू मात्र निसटलेला आहे. जयराम आणि मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य. प्रिन्स शकीलाला हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूला साई सुभाष या लीग स्टेज मध्ये एकंदरीत 4 मॅच पैकी अगदी 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि पॉइंट्स टेबल वरती ते अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आहे. यावेळीचा बॉल चांगला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये आहे. जयरामच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट केली जाईल. कारण विस्फोटक फलंदाजी करणं ही जयराम यांची स्पेशालिटी राहिलेली आहे. तर समोर अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट आहे. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूनं काय टीमला सांभाळलं होतं ज्यावेळेला जयराम अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला होता. आणि गेले आपण पाहायला गेलं तर 2 दिवस दापोली तालुक्यामध्ये जयराम नावाची चर्चा अगदी प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. बाउन्सर बॉल होता. या बॉलवरती निश्चित 1 रन मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होते. सहानुभूतीवाले क्रिकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये थोडंसं थांबून खेळलं जात आहे. तो जयरामची स्ट्रेंथ आहे की मोठे स्ट्रोक खेळणं. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर ओमकारवरती आक्रमण केले जातील का. लाजवाब स्टार प्लेयर राहिलाय. युवा गोलंदाज आहे. स्विचेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिथे. स्वतः टीमचे ओनर आहेत. शामेश भाई आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं त्यांनी एक झेल पकडलं होतं. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पकडला होता शामेश भाई नवसेकर. परंतु सोशल मीडियावरती आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 30,000 पेक्षा अधिक लोकांनी ते रील्स पाहिलेली आहे. आणि ही डीसीएल ची खासियत देखील आहे. यावेळीचा बॉल अगदी फुल टॉस होता ज्याच्यावरती रन्स मात्र प्रचंड वेगाने मिळतील. चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. ओमकारवरती चांगलं आक्रमण तिथे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक नव्हता. फाईनच्या दिशेनं चेंडू अगदी नोमॅन्स लँडला अगदी दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर गेला. पुढचा बॉल असेल. यावेळीचा बॉल अगदी निश्चित स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 1 चा समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 6 रन्स झालेले आहेत. डीजे
त्यांची हीच खरी शान सारी दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान थँक्यू डीजे दे दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान आपण इथे पाहतोय तर आकाश सकमाळ गोलंदाजी मार्गवरती दोन्ही अगदी सुपरस्टार दापोलीचे आपसात विरोधक बनून खेळताना दिसतात. अनेकदा एका संघामध्ये खेळतात परंतु डिसेलची खासियत पाहायला मिळते. लीग स्टेज मध्ये आता आकाश आणि अमे हे अगदी विरोधक बनून खेळताना दिसत आहेत. तो समोर जयराम तयार असतील. हातामध्ये जे अस्त्र आहे प्रतिस्पर्धी अगदी त्या चेंडूवरती आक्रमण करण्यासाठीच ते घेऊन दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. ऐतिहासिक आझाद मैदान आपण पाहतोय. धावांचा डोंगर उभा राहू शकतो का? एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर समोरचो फलंदाज जयराम आहे. कर्नाटक सारख्या अगदी राज्यातून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रातून रत्नागिरीतून दापोलीत आणि दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळतात. एडीसीएलची स्पेशालिटी राहिलेली आहे ही अगदी दुसऱ्या राज्यातून देखील खेळाडू येऊन या राज्यामध्ये खेळतायत. सर्व आयोजकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस आपण बघतोय नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. चेंडू 1-2 का फॉर सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स मिळतील. चौकार भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी यावेळीचा बॉल देखील शानदार फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामधून त्याच्या डोक्यावरून चेंडू संभाव्यता जाऊ शकतो परंतु इथे स्टॉप म्हणावं लागेल. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी या बॉलला देखील अगदी स्ट्रेट खेळणे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्राचे डीपला आहेत. फंबलिंग पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळते. हा नानाचा मामला आहे परंतु योग्य वेळचा नकार मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकरच्या माध्यमातून दिला जाईल. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. हा निश्चितच आपण पाहतोय दापोलीचा कोहिनूर हिरा तर त्याच्या अगदी विरोधामध्ये मिस्टर कन्सिस्टंट तयार असतील. सुसंगत असा खेळाडू. पुढचा बॉल आहे. हवेमध्ये बॉल एक बार निकली ना तो निकल गई परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे प्रचंड वेगाने धावतील. सुमित जाधव हा देखील एक स्टार क्षेत्ररक्षक आहे तालुक्यातील. 2 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 2 पोहोचले. 16 या आकड्यावरती 16 रन्स झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सुभाषजी राठोड सर कुठे दिसत नाहीयेत आम्हाला. त्यांचा अगदी संघ खेळतोय. सुभाष राठोड सर अजून बक्षिसांची आपल्याला बरसात पाहायला मिळत नाही. दोन्ही संघ खेळाडू खेळत आहेत. खेळाडूंचा अगदी आपण जर कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम कोण जर करत असेल ना तर फक्त सुभाष राठोड या टीमचे ओनर आहेत.
तिसरं षटक पुन्हा एकदा ओमकारच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 6 रन्स खर्च केले होते ओमकारनं आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये किती रन्स खर्च केले जातील. समोर जयराम सारखा विस्फोटक फलंदाज आहे. जयराम यांना जीवनदान देखील मिळालेलं होतं, परंतु त्या जीवनदानाचा फायदा कितपत घेतला जाईल देखील पाहावं लागेल. सुभाष राठोड यांच्याकडून अजून देखील बक्षीस लागत नाहीये. जयराम मैदानाच्या आतमध्येच आहेत, त्यांच्या बॅटमधून सिक्सर देखील येत नाही. यावेळीचा बॉल अगदी फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. सुभाष राठोड यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे या सिक्सर साठी. चांगले बॅटिंग चालू आहे. जयराम जयराम आणि जयराम, या जयरामाची अगदी चर्चा निराळी पाहायला मिळते. चेंडू टाकला जातोय अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल आहे. डॉट बॉल येतोय. सिक्सर आला लगेच. सुभाष राठोड यांच्याकडून 500चं कॅश प्राइज लागू झालं या फलंदाजाला. त्यांनी सांगितलं सिक्सर आल्यानंतर लगेच कॅश प्राइज आपण घ्या. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो सुभाषजी राठोड. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय साई सुभाष शिलेवन. त्यावेळेचा बॉल देखील अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला काटा बदलतोय. कमालची गोलंदाजी आहे. आपण जो गोलंदाज आहे ना एकंदरीत ओमकार मोरे यांना यॉर्क लेंथ वरती चेंडू टाकताना सातत्यानं पाहतो. यॉर्कर स्पेशालिस्ट आहेत आणि चिपळूणचा युवा गोलंदाज देखील आहे तो. यावेळीचा बॉल पोल सक्सेसफुल. संघाचं स्कोरबोर्ड आता थोडंसं पुढे सरकेल. 37 आकड्यावरती या षटकामध्ये आपण पाहताय तर जयरामची देखील एक मोठी विकेट पाहायला मिळाली. एक चांगली पारी संपुष्टात आली. आकाशच्या विरोधामध्ये आता आंबे पालकर हा खेळाडू निश्चित तयार असेल. क्षेत्ररक्षणाची पोझिशन आपण डीप स्क्वेअर लेगला आपण खेळाडू पाहतोय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग देखील आहे. लॉंगनच्या परिसरात खेळाडू डीप मध्ये आहे. तर लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. तर एका बाजूला कव्हरचा खेळाडू देखील कव्हर पॉइंटच्या दिशेनं. यावेळेचा बॉल बाउन्सर टाकलाय. तिकडे बाउन्सर बॉल आहे. आकाशांचा काय चेंडू पाहायला मिळाला. अमेय पालकर यांना तिकड चेंडू डॉट बॉल येतो. हे षटक मात्र अगदी खूप किफायतीशीर पाहायला मिळते. या षटकामध्ये चांगले ब्रेक थ्रू देण्याचं काम केलेलं आहे आकाश सकपाळ यांनी. 37 वरती एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल आहे. या बॉलला देखील आडव्या बॅटने कायच होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कमालची गोलंदाजी आकाश बनाम अमेय पालकर दोन्ही अगदी स्टार प्लेयर आहेत. 5 चेंडूंमध्ये एक विकेट घेत असताना 1 रन्स खर्च केलाय आकाशने आतापर्यंत. जयराम थोडस नाखुश असेल स्वतःच्या त्या स्ट्रोक वरती. आवश्यकता नव्हती. पुढच्या षटकामध्ये तुम्ही आक्रमण करू शकला असतात. यावेळेचा बॉल देखील बॅट बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलेला आहे. धावसंख्या
37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकामध्ये जो वेळ घेतलेला आहे 4 षटक टाकण्यासाठी 14 मिनिटं 32 सेकंद. दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करणे हे गरजेचे आहेत. बॉलिंग मार्क वरती अगदी कालच्या दिवसातील हा शानदार असा गोलंदाज आहे. असं यानं आपण पाहतोय कमालची गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेमध्ये किफायतशीर षटक या गोलंदाजाने निश्चित टाकलंय. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा संधीचं सोनं करणारा गोलंदाज म्हणजे असं आपण याला पाहतोय. DCL एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल आग्र्याच्या विरोधात. चेंडूचा अगदी बॅट आणि चेंडूचा स्पर्श आय थिंक झाला. त्याच्यानंतरला यष्टिरक्षकाच्या अगदी कॅपला स्पर्श. असं वाटलं होतं चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विराजमान होईल. जिवंत मिळाले राहुल आग्रेला देखील. राहुलच्या बॅटबॉलचा संपर्क चांगला होत नाही. आक्रमण करावं लागेल. जयराम होता. धावांचा पाऊस पडत होता पण तो जयराम मैदानाच्या बाहेर गेले. रनांना अंकुश लागलाय. ऑफरमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा रन्स. मागच्या षटकामध्ये एकंदरीत जयरामची विकेट गेल्यानंतर सरळ एकंदरीत आपण पाहतोय तर डॉट बॉल आले पण 1 रन आल्यानंतर मग रन्स झाले नव्हते. एक महत्वपूर्ण विकेट तिथे पाहायला मिळाली. धावांना अंकुश लागलेला आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. 1 रन तिथे पाहायला मिळू शकेल. 1 रन घेतला गेला प्रयत्न 2चा आणि तिथे बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लोअर स्कोरिंगच मॅचेस पाहायला मिळतात किंवा 60+. तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना तर किमान तरी 70+ रन्स करावे लागतील. कारण साई सुभाष 11 हा जो संघ आहे पॉइंट्स टेबल मध्ये अग्रस्थानी देखील आहे. चांगला रन रेट पाहायला मिळतोय. डावेचा बॉल पूल केलाय. प्रॉपर टायमिंग आहे का. चेंडू जितका उंच आहे परंतु एफर्ट्स तिथे पाहायला मिळत होते आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स पाहायला मिळतील. चौकार येतोय. डीजे थँक्यू 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 डीजे. भाइयों क्या ही बढ़िया दिन गया है कल भाई. कल के दिन की
4 रन्स असतील चौकार आहे. डीजे थँक्यू व्हेरी मच. 44 झालेत. 3 बॉल झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर बॉलर असद आहे. आक्रमण अशाच प्रकारचं करावं लागेल. कारण तुमच्याकडे चेंडू आता खूप कमी राहिलेले आहेत. धावा देखील फक्त 44 लागलेत. प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंगचा अटॅक खूप मोठा आहे. एकंदरीत आकाश सकवाळ सारखा, ओमकार सारखा विस्फोटक असे फलंदाज आहेत त्या टीमकडे. खेळला जाईल बॉल. यावेळीचा बॉल देखील चांगला फटका आहे. एलिव्हेशन प्राप्त झालंय. चेंडू मात्र चाललाय वाईड स्ट्रॉंग ऑन वरून. मिळतोय बॅटिंग षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. कृष्णराज फायटर्स आणि त्याचबरोबर सनिकोन सोबत कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण पुढच्या षटकानंतर यायचं आहे. ऑल प्लेस तयार घेऊन राहा. अर्धशतक निश्चित कंप्लीट झालेलं आहे. टीमचं साई सुभाष शिलेवन या टीमना अगदी स्कोरबोर्डवरती 50 रन्स लावलेत. यावेळेचा फटका देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. असदनं कमालची गोलंदाजी केली. फॉलो थ्रू मध्ये गेलाय. विकेटचं पतन. मोठा धक्का बसलाय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच. राहुल कर्नाटक एक्सप्रेस. पन्नास वरती दुसरा मोठा धक्का बसलाय. असदनं एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. एक राहुल बाहेर गेला. दुसरा राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल आहे. यावेळीचा बॉल देखील आल्या खूप लांब आहे. आजच्या दिवसातील सर्वात लांब फटका राहुलच्या वाटमधून येतोय. पाच षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 56. 56 रन झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये एकंदरीत आपण पाहतोय किती रन्स येतील हे पाहावं लागेल. या राहुलला देखील 500. मागच्या राहुलला देखील एक सिक्सर ठोकलं होतं. त्याला देखील ते 500 रुपये आलेले आहेत. यावेळेला नक्की 6वं षटक चालू आहे. परंतु पहिली 5 षटकं 19 मिनिटं आणि 22 सेकंदांपर्यंत पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो लेजंड प्लेयर नितेश मोहिते सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे.
यावेळेस बॉल देखील अलुंग द कार्पेट खेळला गेले राहुल आणि त्याचबरोबर आंबे पालकरी जोडगोळी असेल. हा नानसचा मामला थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. या बॉलवरती 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील आणि संघाचं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 60 रन स्कोरबोर्डला लागलेले आहेत. 4 चेंडू अजून शिल्लक असतील. साई तवसाळकर याच्यावरती तुटून पडेल का आंबे पालकर हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाची अगदी पोझिशन चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण आहे. अवे थोडंसं धीमा गतीने खेळतोय. यॉर्कलेनचा बॉल सरळ जड मध्ये टाकलेला आहे. 1 रन तिथे मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हा नानाचा मामला आहे. आणि इथे बघता बघता रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ सुरेख पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 3 बॉलवरती दुहेरी रन्स झालेले आहेत. 62 रन झाले. 62 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. 2 जर मोठे प्रहार आले ना एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. कमी गतीचा बॉल आणि इथे यष्टीन सावेद यष्टी उद्ध्वस्त. बॅटिंग साठी इथे पाठवले गेले रुपेश भिसे यांना. बॅटिंग मध्ये डीप खोली आहे. किशोर देखील अजून येणं बाकी होतं परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. कृष्णराज फायटर्स आणि त्याचबरोबर सनिकोन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या 2 चेंडू नंतर टॉस केला जाणार आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्या. पडल्यानंतर अगदी खालच्या बाजूला बसतोय. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक मार्कवरती राहुल याला आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहेत. 63 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. यावेळेस बॉल हवेमध्ये खूप वेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू सरळ चकमध्ये 4 मिळतील. जिंकण्यासाठी 68 धावांचा पाठलाग करावा लागेल प्रिन्सेस शकीला या टीमला. हा सामना जिंकायचा असेल तर. याच्यानंतर टॉस करूया कृष्णराज फायटर्स विरुद्ध सनिकोन. ग्राउंड पे आज जुनून छाया है. हर प्लेयर जीतने आया है. बट घूमे तो रन बार से ग्राउंड बोले मारो और देर से. हर ओवर में टेंशन हाई. शॉट लगे तो चीहो भाई. यहाँ हर मैच एक कहानी. चैंपियन बनने की निशानी है. रन पे रन है. 6 पे 1 है. जीतेगा कौन द बोली. चैंपियंस लीग नंबर 1. नंबर 1 द बोली चैंपियंस लीग. चैंपियंस लीग
सनिकोन आणि त्याचबरोबर कृष्णराज फायटर्स या टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. सनिकोन आकाशाला भिडला फटका प्रेक्षकांचा फुटला जल्लोष पहा 68. गावभर घुमतो विजयाचा नाद दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान दापोली चॅम्पियन्स लीग आपला दापोली लीग दणका भारी क्रिकेटची हीच खरी शान सारी दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान ढोल ताशा टाळ्या गजर प्रति फटका सुपरस्टार चार असो व सिक्स जबर आपला संघ नंबर 1 दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान सनिकोन या टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा सूचना आहेत की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. पहिलाच बॉल तिथे आपण पाहिलं की रन्स वाचवण्याचं काम केलं जात आहे का? ऍब्सोल्युटली निश्चित एक धाव वाचवण्याचं काम केलं गेलंय. मुसेब तांबे याच्या विरोधामध्ये आकाश सकपाळ आता असू शकेल. उसामा दुसरे आकाशची जोडगोळी. पुढचा चेंडू टाकला जाईल. या बॉलवरती आपण पाहतोय तर नक्कीच अलुंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. एकूण स्थिती देखील मिळून जातोय. किफायतशीर षटक टाकावं लागेल मुसेब तांबेला. मुसेबने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. उसामा दुसते असेल चेंडू खेळण्यासाठी. या बॉलवरती देखील आक्रमण करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. जोपर्यंत चेंडूला थ्रो करेल भन्नाट वेगाने रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. आणि या बॉलवरती आपण जर पाहायला गेलात तर समोर आकाश मोठे फटके घेऊ शकतो का? खावीच लागतील, कारण पुढचा येणारा चेंडू घातक असू शकतो. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. +1 असे 2 रन्स खात्यामध्ये जोडली जातील आणि संघाचं स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. 7 ही आकड्यावरती संघाची धाव संख्या निश्चित पोहोचलेली आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून एक मोठी सूचना आपण सर्वांपर्यंत घेऊन येतोय. सूचना अशा प्रकारची असेल की पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी संघ सनीकोणा संघ उपस्थित अजूनही राहिलेला नाहीये, परंतु त्याचबरोबर आपण पाहतोय की लवकरात लवकर जो प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सनीकोण या टीमचे ऑल प्लेयर्स उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. आणि जो खेळाडू अगदी पुढच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही त्या खेळाडूला DCL मध्ये बॅन करण्यात येणार आहे, असं संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून ही महत्वाची सूचना आपण निश्चित देतोय. सनीकोण या टीमचे जे संपूर्ण स्क्वॉड होता तो स्क्वॉड अगदी उपस्थित राहणं हे गरजेचं आहे. आपण टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत आहोत सनीकोण आणि कृष्णराज फायटर्स. कृष्णराज फायटर्स या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी सनीकोण आपण लवकरात लवकर आपले कॅप्टन पाठवून द्या. अकरा रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या बाईक आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहात, आपणास रिक्वेस्ट आहे की योग्य पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करून या. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक PSI मोर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक इथे स्वागत असेल. मयूर मोर सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. चला लवकरात लवकर नक्कीच मॅचला सुरुवात होईल. सनीकोणचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आणि जे प्लेयर हजर राहणार नाहीत ते पुढच्या DCL मध्ये अगदी खेळू शकणार नाहीत, त्यांना बॅन करण्यात येईल असं आयोजकांच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहेत. आणि त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात येते
ही DCLच नव्हे तर दापोलीतल्या होणाऱ्या सर्व लीग स्पर्धेतून त्या खेळाडूला बॅन करण्यात येणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. अक्षय मांडवकर याच्या विरोधामध्ये राहुल आग्रे तयार आहे. बॉल टाकण्यासाठी ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक विकेट रिझन मध्ये प्रचंड वेगाने धावत येतील. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. एका अगदी हाताने चेंडूला पकडण्याचं ते धाडस होतं. 2 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहे. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल या बॉलवरती 3 रन्स प्रचंड वेगाने कंप्लीट होतील आणि संघाचं स्कोरवर थोडं पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14 या आकड्यावरती 14 रन झालेले आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. काही बॉल टाकलाय. येस, अंपायरचं बोट वरती झालंय आणि इथे LBW फलंदाज बाद उसामा दुस्ते यांची पारी संपुष्टात आली आहे. वरती दुसरा मोठा खेळाडू बाद झालेला. बॅटिंग साठी कोण दाखल झाले? जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रचंड अनुभवी असे खेळाडू ज्यांच्या तालमीमध्ये अनेक खेळाडूंना घडवलंय असा प्लेअर म्हणजे जतीन दादा सालगावकर याला आपण पाहतोय. दापोलीचे सचिन तेंडुलकर या नावानं आपण निश्चितच त्यांना ओळखतो. तंत्रशुद्ध असे बॅटर देखील आहेत ज्यांच्याकडे अनुभव मात्र प्रचंड आहे. ज्यांचं क्रिकेट देखील तंत्रशुद्ध आहे. एक स्टार प्लेअर आहे ज्यांच्या ताळमीत अनेक खेळाडू घडलेत आणि अजून घडत देखील आहेत. कृष्णराज पाटरचे जे टीम ओनर आहेत विकास शेठ राठोड, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. चांगलाच या ठिकाणी ड्रायव्हिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. थोडस फंबलिंग आहे. क्षेत्ररक्षक खूप चुका करतायत. जयरामच्या माध्यमातून ही चूक अपेक्षित नाही टीमला देखील, कारण आपण एक चांगले स्टार प्लेअर आहात. टेनिस क्रिकेट विश्वाचा तुम्हाला देखील अनुभव आहे. ही दुसरी चूक घडलेली आहे. आपण एखादी चूक निश्चितच नजरअंदाज करू शकतो, परंतु दुसरी चूक सातत्याने घडत असेल तर त्याच्यावरती जयराम यांना देखील काम करावं लागेल. पुढचा बॉल आहे. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग स्ट्रोक खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी डीप कव्हर मध्ये होते. 1 रन या बॉलवरती मिळून जाईल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. त्यावेळेचा बॉल देखील अगदी सटीक यॉर्कर होता. पुन्हा अगदी चेंडू प्रचंड वेगानं चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेचा बॉल 4 रन्स मिळतील. रन्स 21 रन झालेले आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 21 या आकडेवरती जाऊन पोहोचले. चोवीस बॉल मध्ये 47 रन्स पाहिजेत. लगभग जर पाहायला गेलं तर 12ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे प्रति ओव्हर.
तर समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्क होती. बॉलर कोण आहे, कोणत्या बॉलरकडे आता जात आहे? राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. विस्फोटक असा फलंदाज तर पाहिला, परंतु गोलंदाज देखील तितकाच तिखट आहे. चांगला गोलंदाज आहे. दिसेल एंड कडून तो बॉलिंग करताना दिसेल. योगेशजी दांडेकर सर यांच्याकडून आपण पाहतोय तर जतीन दादा यांच्या प्रत्येक सिक्सर साठी 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. सिक्सर ठोकावं लागेल. राहुलला पहिलाच बॉल अगदी खूप बाहेरच्या दिशेने टाकलेला आहे. वाईट बॉलचा इशारा आहे. पंचांचे दोन्ही हात तिथे सामंतर केले जातील. जतीन दादा सालगावकर याच्या विरोधामध्ये कर्नाटक एक्सप्रेस असा गोलंदाज पाहायला मिळेल. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर अगदी धुमाकूळ घालताना या गोलंदाजाची आपली गोलंदाजी पाहायला मिळाली. पण तू समोर हे देखील विसरून चालणार नाही. दापोलीचे सचिन तेंडुलकर म्हणजे अर्थातच जतीन दादा सालगावकर. यावेळीचा बॉल देखील 4 रन्स मिळतील. चौकार येतोय. डीजे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचबरोबर एक मोठी अनाउन्समेंट म्हणजेच जतीन दादा सालगावकर यांच्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित डेके यांच्याकडून 500चं कॅश प्राइज असेल. सिक्सर ठोकावं लागेल. बंड्या शिर्के यांच्याकडनं देखील आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार सिक्सर साठी. आणि इथे मात्र कॅश प्राइज अनाउन्स करण्याच्या अगोदरच फलंदाज जतीन दादा साळगावकर बाद झालेले आहेत. चांगले असे बॅटर देखील आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेकांना घडवलंय, परंतु आज तो खेळाडू निश्चित बाद झालाय. संघाचा स्कोर बोर्ड 26 ऑन बोर्ड 26 रन झालेले आहेत. आज तुफान गर्दी पाहायला मिळेल. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सुट्टीचा दिवस आहे आणि रसिक प्रेक्षकांची गर्दी आता या टेनिस स्टारला दापोलीचे अगदी स्टार आहे त्यानंतर बघण्यासाठी गर्दी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये होते, परंतु आता त्याच्यापेक्षा गर्दी या ऑल इंडिया ओपनचे जे आयकॉन आहेत ना त्यांना पाहण्यासाठी निश्चित गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. मजिद भाई चिकटे आपण पाहतो. मजिद भाई चिकटे यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे जे बक्षीस लावलं गेलं होतं ते अगदी प्रेमाने नव्हतं, कारण लगेच दुसऱ्या बॉलवरती जतीन दादा साळगावकर बाद झाले असं मजिद भाई यांच्या माध्यमातून ही स्टेटमेंट केली गेली आहे. यावेळीचा बॉल शानदार शानदार चेंडू चाललाय वानिश लॉगोफोरून 6 रन्स षटकार. यावेळीचा बॉल बॅटची कडा आहे. एक तीर येतो एक मेरी. एका राहुलला दुसऱ्या राहुलला बाहेरचा रस्ता दाखवलाय. धन्यवाद डीजे.
बॅटिंगसाठी आता साई तवसळकर यांना पाठवले. राहुल आंबेकर स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर आले. 20 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला 20 मध्ये 36 पाहिजेत. हा सामना जिंकावाच लागेल. परंतु दोन्ही संघ अगदी एकंदरीत चांगलं खेळलेले आहेत या संपूर्ण लीग मॅचेस मध्ये. टॉस करण्यासाठी खूप विलंब होतोय. सनी कोण आपण लवकरात लवकर कॅप्टन या, कारण प्रतिस्पर्धी टीमचे जे प्लेयर्स आहेत या ठिकाणी आणि कॅप्टन देखील उपस्थित आहेत, त्यामुळे टॉस करणं हे गरजेचं आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली गेली. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक रन खात्यामध्ये जोडल्या जाईल. परंतु साई सुभाष 11 हा जो संघ जिंकला तर त्यांच्या टीमचे जे ओनर आहेत सुभाष राठोड यांच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्या संपूर्ण संघाला. राहुल यांची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. 2 विकेट देखील त्यांच्या या षटकामध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. पुढचा बॉल खेळत असताना डावकर शैलीचा फलंदाज लेक्शन खूप बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील निश्चित दिला जाईल. संघाचं स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. 34-34 या आकडेवरती. चेंडूला पुन्हा एकदा अगदी ड्रायव्हिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळले जात नाहीत या एंड कडून. समोरच्या दिशेनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकडेवरती. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हर 11ची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला हे 33 रन्स करायचे आहेत. सनी कोण या टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस बॉक्स कडे मार्गस्थ व्हा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. संपूर्ण संघ कृष्णराज फायटर्स टीमचा उपस्थित आहे. टाइम इज एव्हरीथिंग. टाइम खूप महत्वाचा आहे. वेळेला खूप महत्व द्यावं लागेल, कारण आजचा हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. सुपर डुपर संडे आहे. सुट्टीचा दिवस आहे. रसिक प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं सकाळच्या सत्रामध्ये आपली हजेरी लावलेली आहे. त्यांनी देखील या संपूर्ण टेनिस क्रिकेट स्टारना त्यांना पाहण्यासाठी ते आलेले आहेत. डीसीएल कमिटीचा मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. एक चांगली संकल्पना ऑल इंडिया ओपनचे आयकॉन प्लेयर्स त्यांच्या माध्यमातून सांगितले गेले आणि संघ मालकांचं देखील कौतुक करू की ज्यांनी अगदी आयकॉन यांना इन्व्हाइट केलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. यावेळीचा बॉल देखील ड्राईव्ह केलेला आहे. कव्हरच्या दिशेनं 1 रन मात्र तिथे मिळून जाईल. बॉलिंग मार्क वरती जो नवीन गोलंदाज आहे, गोलंदाजाला आपण पाहतोय राहुल आग्रेच्या हातामध्ये बॉल दिला गेला आहे. नगराध्यक्ष कृपा गाग मॅडम या एंड कडून तो बॉलिंग करताना दिसतोय. समोर आता साई तवसाळकर राईट हँडेड बॅटर. माथाभाषी संघ आहेत. दोन्ही मोठे संघ आहेत. सुभाष राठोड सांगतायत जर का टीमला जिंकून दिलं साई सुभाष 11च्या बॉलरनं तर त्या संपूर्ण टीमला 2,500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. चेंडू ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉगॉनच्या परिसरामध्ये. याही बॉलवरती सिंगल रन्स मिळणार आहे. आक्रमण केलं जात नाही असं वाटतं. सकाळच्या सत्रामध्ये जे विकेट आहे थोडीशी धीमी पाहायला मिळते. स्लो विकेट आहे त्याच्यावरती फक्त गोलंदाजांचा हल्लाबोल राहिलेला आहे. सनी कोण आणि त्याचबरोबर कृष्णराज फायटर्सचे कॅप्टन येतील. 37 रन्स झालेले आहेत. 16 बॉलमध्ये 31 रन्स पाहिजेत.
लेफ्ट हँडेड बॅटर समोर राहुल अग्रे तयार आहे. पुढचा बॉल कोणता आणि कशा प्रकारचा टाकला जाईल. अगदी जडमध्ये बॉल टाकलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा चांगला थ्रो आहे, परंतु जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल वेगानं 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. तिकडे टॉस होतोय सरीकोन विरुद्ध कृष्णराज फायटर्स असा टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकलाय? कृष्णराज फायटर्सच्या टीमनं टॉस आतापर्यंत या संपूर्ण लीग स्टेज मध्ये एकही टॉस हारलेला नाहीये. स्वप्नील दादा शिंदेचं कौतुक करावं लागेल. काही मॅचेस ते पराजित झाले असतील, परंतु टॉस मात्र एकही हारलेले नाहीये. ते या लीग स्टेज मध्ये एक सर्वात आपण पाहायला गेलं महत्वाची ती गोष्ट आहे. इथे बॉल चेक केला जाईल. ऑफिशियल नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा असेल, जिथे खऱ्या अर्थाने येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. गोलंदाजसाठी आता एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. गोलंदाजाने एक चूक केली आहे, नो बॉल टाकला. अगदी रिव्हर बॉल पाहायला मिळाला. फास्ट घ्यायचा आहे बॅटिंग करणारा संघ. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करून घ्या. अजून देखील आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. यावेळेचा बॉल देखील अगदी शरीरापासून दूर होता. डॉट बॉल येतोय. फ्री हिटच्या बॉलवरती संधी होती अक्षय यांना, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या एंड कडून ज्या वेळेला गोलंदाजी केली जाते ना, गोलंदाज सक्सेसफुली ठरलेत. म्हणजे अमेय पालकर यांना देखील खूप स्ट्रगल करावा लागत होता मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळेचा बॉल अगदी प्रॉपर फटका नाही. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये विकेटचं पतन. अक्षय मांडवकर बॅक टू द पवेलियन. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट. बॅटिंगसाठी नंबर 7 वरती ओमकार मोरे यांना पाठवलं जाते. कालच्या दिवसामध्ये नंबर 3 वरती आला होता ओमकार. कमालची बॅटिंग केली होती. शानदार बॅटिंग तिथे पाहायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून, परंतु आता नंबर 7 वरती आलाय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 42 आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 5 महत्वाचे फलंदाज बाद देखील झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल राहुल आग्रे विरुद्ध ओमकार मोरे. यावेळेचा बॉल मात्र सरळ बॅटनं खेळला गेलाय. एक सिंगल रन्स खात्यामध्ये निश्चित जोडला जाईल. स्ट्राईक मात्र ओमकारकडे राहील. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. धावसंख्या 43. 43 आकड्यावरती जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 25 पाहिजेत.
डीजे डीजे थँक्यू. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं 4 षटकं 17 मिनिटं 12 सेकंद मध्ये टाकलेली आहे साई सोबत इलेव्हन या टीमनं. टीमचे जे कॅप्टन असेल आपण नोंद घ्या की 17 मिनिटं 12 सेकंद झालेली आहे 4 षटकं टाकण्यासाठी. 12 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होते राहुल याच्या हातामध्ये पुन्हा बॉल दिला गेलाय. राहुलच्या विरोधामध्ये अगदी ओमकार पाहायला मिळेल. डीसीएल एन कडून गोलंदाजी पाहायला मिळू शकते. डावैसा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टोल. ओमकारच्या बॅट मधून येतोय दमदार फटका सिक्सर. इथे पहिलाच बॉल होता राहुल याच्यावरती तुटून पडला होता फलंदाज. ओमकारनं शानदार फटका ठोकलाय. सुभाष राठोड थोडेसे नाखुश आहेत. 11 बॉल मध्ये आता 19 रन्स पाहिजेत. इथे डिफेंड केले जातील का हे देखील पाहावं लागेल. बाजू बदलली विचार देखील थोडेसे बदललेले असू शकतील का गोलंदाजाचे. झडमध्ये बॉल होता लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 रन्स तिथे मिळून जाईल. जयराम याला आपण पाहिलं तिथे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये एक चांगला बॅटर देखील तिथे विस्फोटक विध्वंसक आक्रमक पवित्रा देखील आपण त्याला घेताना पाहिलेला आहे. 10 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजे अर्थात प्रिन्सेस शकीला या टीमला. हा सामना कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला साई यानं 2 चेंडूला 2च रन्स बनवलेले आहेत. हाही चेंडू अगदी जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्क लेंथ वरती बॉल स्ट्राइक रोटेट होऊन जाईल. ओमकार पुन्हा स्ट्राइक मार्क वरती आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं षटक आहे. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 51 या आकड्यावरती. 9 बॉल मध्ये 17 रन्स पाहिजेत. 9 मध्ये 17. समोर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग स्ट्रोक आहे. यावेळेचा बॉल 1च रन्स मिळून जाईल. हे षटक पहिला सिक्सर आला त्याच्यानंतरच या षटकामधलं जे पुनरागमन आहे राहुल याचं खरंच काबिल तारीफ प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी चेंडू दिले जात नाहीयेत. अक्षरशः तिथे थांबवलंय. यावेळेचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः जयराम गेलाय आणि इथे विकेटचं पतन आहे. साई यांची थोडीशी घाई. बाहेर जावं लागेल साई तवसळकर यांना. थँक्यू डीजे धन्यवाद. 7 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. याच्या नंतर जर आपण पाहायला गेलं तर सनी कोण आणि कृष्णराज फायटर्स या 2 संघांमध्ये बिग बॅटल. टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित डेके यांचं आगमन. त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. या दोन्ही महानतम खेळाडूंचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये. काही वेळातच आपल्याला रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. आपण काल प्रथमेश ठाकरे यांचं निश्चित अर्धशतक पाहिलं. सात बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. सुभाष राठोड त्यांच्या अनोखी शैलीमध्ये अगदी त्यांच्या साथीदारांना सांगतायत म्हणजे स्पेशली जयराम यांना सांगतायत
बॅटिंग साठी आपण पाहतोय बाहुबली, इथे लाला यांना आपण पाहतोय. मोहसिन बुरुंडकर एक रन तिथे मात्र मिळून जाईल. षटक क्रमांक 5 चा खेळ तिथे समाप्त झालाय. संघाची धाव संख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 15. संपूर्ण स्पर्धा जर पाहायला गेलं तर एकंदरीत शेवटच्या 5 षटकं झालेली आहेत आणि जो टाइम आहे 19 मिनिटं आणि 55 सेकंद झालेले आहेत. शेवटचं षटक आहे दिलेल्या वेळेमध्ये समाप्त होणे बंधनकारक आहे. शेवटचे 6 बॉल आणि 15 ची गरज आहे. आपण पाहतोय स्पोर्ट्स टीम हे चॅनल आहे आणि या चॅनल वरती अगदी रसिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन निश्चित आपण स्पर्श करा, जेणेकरून पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. परंतु आपण पाहतोय दापोलीतल्या आमच्या सर्वांचं आवडीचं नेटवर्क म्हणजे अर्थात जिमर नेटवर्क. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारं नेटवर्क म्हणजे जिमर नेटवर्क. सफरिंग विदाउट बफरिंग अर्थातच जिमर नेटवर्क. आणि देखील यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दापोलीतल्या अनेक लाईव्ह स्पर्धेंना नेटवर्क प्रोव्हाइड केलं जातं जिमर नेटवर्कच्या माध्यमातून. व्हाईट +1 असे 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील आणि मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट येऊ शकतो. आता बॅटिंग मार्क वरती ओमकार मोरे आहे. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता म्हणजे 2 मॅक्झिमम आणि संपूर्ण सामना इथे फिनिश होऊ शकतो. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तर नगराध्यक्ष कृपा गाग मॅडम या एंड कडून इथं गोलंदाजी केली जाते. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. इथे लाऊडली अपील केली आणि फलंदाज ओमकार मोरे बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट आहे. मुसद्दीकनं अगदी लाजवाब गोलंदाजी केली. ओमकार बाहेर, चेंडू आतमध्ये. आता 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. बॅटिंग साठी पाठवलंय सुमित जाधव याला. एक चांगला हा देखील प्लेअर पाहायला मिळेल. पोटेन्शियल दमखम आहे, मोठे स्ट्रेक तो देखील खेळू शकतो. परंतु इथे थोडस दिमागाचा वापर करत असताना खेळावं लागेल. जी लोक डोक्यांनी चालतात ती यशाच्या दिशेने मार्गस्थ होतात आणि जी लोक अगदी पायांनी चालतात अगदी दूरपर्यंतचा प्रवास निश्चितच कापत असतात. डोक्यांनी चालायचं काही पायांनी चालत ते तुम्हाला ठरवावं लागेल. समोरचा बॉल ड्राईव्ह केलेला आहे.
कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. हा नानाचा मामला असेल. 4 बॉल मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. 2 मॅक्झिमम पाहिजेत. 4 बॉल मध्ये 2 सिक्स मारायचे आहेत मोहसिन यांना. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दापोलीचे सुप्रसिद्ध आणि नामांकित असे ऑफिशियल जे पंच आहेत म्हणजे रविकांत जाधव सर यांचं देखील आगमन झालंय. रविकांत जाधव सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण असं नसतं वा मुख्य मंचावरती. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. पंचांचे दोन्ही समांतर एक्स्ट्रा रन्स. 4 बॉल मध्ये आता 11 रन्स पाहिजेत. लालाकडे प्रचंड अनुभव राहिलेला आहे टेनिस क्रिकेटचा, तो झोकावा लागेल. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्राज आहेत. पुन्हा वाईट बॉल आहे. सातत्यानं चुका घडतायत कारण इथे बॅटर्स पासून कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न दिसतोय बॉलरचा. त्याच्यापासून चेंडूला दूर ठेवण्याचं काम केलं जात आहे. 4 बॉल मध्ये आता समीकरण आहे 10 रन्सचं. इथे व्हाईट +1 असे 2 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. एक्स्ट्राज मिळत आहेत. तर 4 बॉल मध्ये आता 8 रन्स आहेत. 4 मध्ये 8 संपूर्ण या सामन्याचा आपण समीकरणामध्ये सातत्यानं बदल होतोय. चेंडू तसेच राहत आहेत परंतु रन संख्या कमी होते कारण एक्स्ट्राच रन्स टाकलेत मुसद्दीक फकियाने. डावकर शैलीचा तो बॉलर आहे. सुमित जाधव तयार आहे. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलर चिडचिड करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू एक बार निकली ना तो निकल गई. 4 रन. विजय थँक्यू व्हेरी मच. समीकरणामध्ये आता पुन्हा एकदा बदल होतोय. 3 बॉल मध्ये 4 रन्स पाहिजेत. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. थोडासा प्रेशर मध्ये बॉलर दिसलाय. प्रेशर रिलीज करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे. 3 बॉल मध्ये आता 4 रन्स पाहिजेत. 3 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर. समोरच्या दिशेनं आता चेंडू टाकला जाईल. इथे 1 रन्स मात्र घेतला गेलाय. लाला आता स्ट्राईक मार्क वरती असणार आहे. थोडस दडपण पुन्हा एकदा बॉलर वरती पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 3 रन्स पाहिजेत. यावरचा बॉल अगदी बाउन्स निश्चित मिळाला होता. पायावरती जाऊन आदळला. 22चा 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. आता एक लेग बाईचा इशारा तिथे दिला गेला. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. 1 बॉल मध्ये आता 2 रन्स पाहिजेत. वॉट अ मॅच. सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराजित होणार हे देखील पाहावं लागेल. सगळ्यांच्या नजरा या बॉल वरती लागलेत. मुसद्दीकला हिरो बनायचं असेल तर चेंडू चांगला टाकावा लागेल आणि सुमितला हिरो बनायचं असेल तर हा बॉल तुम्हाला मारावा लागेल. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आपण पाहतोय.
एक बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत. एका बाजूला मुसद्दीक आहे, दुसऱ्या बाजूला सुमित आहे. असं वाटलं होतं लाला चेंडू खेळतील, परंतु नाही. हा बॉल मात्र अगदी सुमित जाधव खेळताना दिसेल. डावखुऱ्या शैलीचा तो बॅटर असेल. एक बॉल मध्ये 2 रन्स पाहिजे. सर्वत्र शांतता पसरली. या मॅचचा आनंद सगळेजण घेत आहेत. आजच्या दिवसातील अगदी पहिलाच सामना पाहण्यासारखा आहे. 1 मध्ये 2 बॉल टाकला गेला. 1 रन्स मात्र तिथे मिळालाय आणि हा मात्र काय घडतंय मॅच मध्ये. डिसिजन पेंडिंग आहे, चर्चा केली जाते. ऑफिशियल्स प्रिन्सेस शकीला हा सामना जिंकत आहे. अभिनंदन प्रिन्सेस शकीला, आपण सामना जिंकलात. मॅच चालू करायची असेल सनिकोन या टीमला तर निश्चित आपले 7 प्लेयर तरी मिनिमम उपस्थित राहणं हे गरजेचं आहे. 7 प्लेयर जर असतील तर आपण समोरच्या दिशेला यायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या. बिंदू